नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाची पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आपण सुरू केली आहे। आपल्या चॅनलवर आपण डेली 25 प्रश्न जे वारंवार तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जात आहेत, खूप वेळा रिपीटेड झालेले आहे, असे एकदम महत्त्वाचे टॉपिकवर आपण डेली 25 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या 25 प्रश्नाचं उत्तर देखील पाहणार आहोत। आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण ही पीडीएफ तुम्हाला कोठे मिळणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत आणि संपूर्ण पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे। तर पाहू शकता कशा प्रकारे अगदी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये तुमची डेली टेस्ट सिरीज असणार आहे। तर टेस्ट सिरीज क्रमांक 1 आहे मित्रांनो, आपण डेली आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ येणार आहे। तर पाहू शकता, यामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे मित्रांनो, पोलीस भरती 2024 देखील तुम्ही जॉईन होऊ शकता। तर यानंतर पाहू शकता तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न जे वारंवार विचारले जात आहेत। यामध्ये सर्वात पहिला जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 साली कोठे भरले होते? हा देखील तुम्हाला प्रश्न वारंवार विचारला जात आहे। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? फैजपूर, ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। तर तुम्हाला आणखी कशा प्रकारे लक्ष ठेवायचे आहे, तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? तर 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आहे। तर याचं पहिले अधिवेशन कोठे भरलं होतं? मुंबईला, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर भोमेश चंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचे। आणि 1936 अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे। यामध्ये काय विचारले तुम्हाला? गुणसूत्रे कशाचे बनलेले असतात? हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? डीएनए पासून हे गुणसूत्रे बनलेले असतात, ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 3, ज्यामध्ये काय विचारलं आहे? लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? तर लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे विचारलं, तर लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? हिंद महासागरात, ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? राष्ट्रभाषा समिती केंद्र कोठे आहे विचारलं होतं, तर राष्ट्रभाषेचे समिती केंद्र कोठे आहे? पवनार, ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 5, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्राचे नाव विचारलं आहे, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? दक्षता, ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? भारतात गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर मित्रांनो, गुलाबी शहर त्यालाच आपण पिंक सिटी देखील म्हणू शकतो, तर कोणते ओळखले जाते? जयपूर, ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक विचारले। तर मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे सार्वजनिक क्षेत्रातील विचारले, तर सार्वजनिक क्षेत्रातील विचारलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला वित्त आयोगाविषयी एक नेहमी प्रश्न विचारला जात आहे, तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, तर निवड करण्यात आली आहे। कोणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले? अरविंद पनगारे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, यामध्ये काय विचारले? लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर पहिली बँक कोणती ठरली आहे? HDFC बँक, ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 10, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली मित्रांनो? 18 जुलै 1857 साली झाली आहे, हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला डेट देखील लक्षात ठेवायचे, 18 जुलै 1857 साली झाले, ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? महाराष्ट्र पोलीस दलातील खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले, पोलीस उपायुक्त दिले, अप्पर पोलीस आयुक्त दिले, त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? पोलीस सह आयुक्त, ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। क्रमांक 12, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर मित्रांनो, सागरावरील सेतू कोणता विचारलाय? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अटल सेतू, ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 13, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये विचारलाय, त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तिसरा, भारताचा कितवा क्रमांक लागतो? तिसरा क्रमांक लागतो। त्यानंतर आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले? हा देखील तुम्हाला प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? दांडपट्टा, ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, हे कोठे पार पडले? अमळनेर, ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकत्वाचा मूलभूत हक्क नाही विचारला मित्रांनो? तर भारतीय नागरिकत्वाचा मूलभूत हक्क
समतेचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये येतो, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क येतो, शोषणाविरुद्ध देखील हक्क येतो मित्रांनो, मालमत्तेचा हक्क भारतीय नागरिकत्वाच्या मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आले. ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 17, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय विचारलं होतं. ह्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, द्विस्तरीय. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 18, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, पुणे मुंबई मार्ग दरम्यान कोणता घाट आहे. तर या दरम्यान कोणता घाट आहे तुम्हाला विचारलं होतं. त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, खंबाटकी घाट. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यायचे कासारा घाट. तर मित्रांनो कासारा घाट कोठून कुठे आहे ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक टाकायचा आहे 18. त्यानंतर मित्रांनो कासारा घाट विषयी तुम्हाला माहिती द्यायची मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 19, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, खालील पिके कोणते हंगामी पीक आहे तुम्हाला विचारलं होतं मित्रांनो. हंगामी पिकाविषयी विचारलं होतं. यामध्ये गहू आहे मित्रांनो, तांदूळ, सूर्यफूल आणि तूर दिले. तर मित्रांनो सूर्यफूल असे आहे कोणत्याही हंगामात घेऊ शकतो. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 20, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले. तर मित्रांनो मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला दिले आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे, फिरोजशाह मेहता. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता शेवटचा प्रश्न आहे जे की तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक हा तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. तर हे होमवर्कसाठी आहे मित्रांनो. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अनुशीलन समिती, अभिनव भारत, भारत सभा, स्वदेशी समिती. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारे आपण एकदम महत्त्वाचे जे तुम्हाला रिपीटेड वारंवार पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले जात आहेत, असेच आपण डेली 25 प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याची संपूर्ण PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याची संपूर्ण PDF आपण टेलिग्राम चॅनलला देखील उपलब्ध करून देणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.